two bodies A and B have their moment of inertia I1 and I2 respectively about their axis of rotation if their kinetic energy of rotation are equal. कायनेटिक एनर्जी या ठिकाणी आपल्याला इक्वल दिलेली आहे, म्हणजे कायनेटिक एनर्जी कोणाची, ए ची आणि कायनेटिक एनर्जी बी ची, दोघांची काय सेम आहे. आपण पहिल्याला 1 घेतलं, ए साठी 1 घेतलं आणि बी साठी काय घेतलं 2 घेतलं. ठीक आहे, पुढे अँड देअर अँग्युलर मोमेंटम L1 and L2 respectively are in the ratio 1/√3. अँग्युलर मोमेंटमचा आपल्याला रेशो दिलेला आहे, म्हणजे कोणाचा L1 डिवायडेड बाय L2 याचा रेशो दिलेला आहे 1/√3 इतका दिलेला आहे. त्याच्या पुढे देन I2 विल बी, तर I2 फाईन करायचा. हा क्वेश्चन 2024ला आणि 2021 अशा 2 वेळेस आलेला होता. याचा ए ऑप्शन आहे 1/3 I1, बी ऑप्शन आहे √3 I1, सी ऑप्शन आहे 2 I1 आणि डी ऑप्शन आहे 3 I1. तर आता या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे, तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर सर्वात पहिले आपल्याला काय दिलेलं आहे, कायनेटिक एनर्जी दोघांची सेम दिली, कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन, बरं की नाही. तर कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन काय असतं, तर याचा फॉर्म्युला असतो 1/2 I ω². मग I1 घेऊ आणि हा ω1 घेऊ. इकडे जो असणार तो कायनेटिक एनर्जी 1/2 I2 ω2 स्क्वेअर. ओके, आणि त्याच्यात काही कॉन्स्टंट आहे, जसं की 1/2 काय आला, कॅन्सल झाला. मग आपल्याला काय भेटतं, तर I1 ω1 स्क्वेअर इज इक्वल टू I2 ω2 स्क्वेअर. हे काम करायचं, ω1 आणि I1, ओमेगा आणि I काय करा, सेपरेट करा. मग पहिले काय भेटेल आपल्याला, I1 डिवायडेड बाय I2. तर इकडे काय शिल्लक राहिलं, ω2 स्क्वेअर डिवायडेड बाय ω1 स्क्वेअर. याचं काय करू आपण, डायरेक्टली ब्रॅकेटचा स्क्वेअर कन्सिडर करू. ठीक आहे, आता आपल्याला जे दिलेलं आहे सेकंड टर्म ते म्हणजे काय, अँग्युलर मोमेंटम, आणि या टॉपिकचा आपल्याला काय करायचं आता, यूज करायचा. अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय असतो, I ω, I1 ω1 आणि इकडे काय येईल I2 ω2 आणि हा झाला 1 किती, तर √3. पण एक काम करू आता, आपल्या ω1 आपण ω2 फाईन करायचं आहे. मग काय भेटेल आपल्या, याचा रेसिप्रोकल करू, ω1 डिवायडेड बाय ω2 आणि याचा स्क्वेअर रूट घ्यायचं. याचा पण रेसिप्रोकल करावं लागेल. मग तुम्हाला I2 डिवायडेड बाय काय आला I1, याचा स्क्वेअर रूट आहे. एक तर तुम्ही पॉवर 1/2 करू शकतात, नाही तर मग काय करा, तर डायरेक्टली स्क्वेअर रूटचं साईन टाकून द्या. I2 डिवायडेड बाय काय आला I1, याला आपण कशामध्ये टाकू, तर स्क्वेअर रूटमध्ये. ओके, मग याची व्हॅल्यू भेटलेली, ती इथं पुट करायला काय अडचण नाही आहे. मग I1 डिवायडेड बाय I2 मी तसाच ठेवला आणि ω1/ω2 याचं काय केलं, स्क्वेअर रूटमध्ये टाकलं आणि तो किती झालं, तर I2 डिवायडेड बाय किती I1 इज इक्वल टू 1/√3. आता याला I1ला स्क्वेअर रूटमध्ये घेतलं तर त्याचा स्क्वेअर होणार, म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये आपल्याला काय भेटेल, तर I2 तसाच आणि इंटू I1 आलेला आहे, तर I1चा काय होणार आहे, स्क्वेअर. ओके, खाली स्क्वेअर रूटमध्ये I1 तसाच घ्या आणि जो I2 आहे त्याचं काय करावं लागेल, आतमध्ये स्क्वेअर करावं लागेल. I2चा स्क्वेअर इज इक्वल टू किती भेटेल, 1 डिवायडेड बाय किती, √3. ओके, त्याच्या पुढे इथला एक I1 इथला एक I1 कॅन्सल, सिमिलरली इथला I2 आणि इथला I2 काय झाला, कॅन्सल झाला. मग आपल्याला स्क्वेअर रूटमध्ये काय भेटेल, तर I1 डिवायडेड बाय किती, तर I2 आणि याची व्हॅल्यू झाली 1 डिवायडेड बाय किती, तर √3. आता याचं काय करू आपण, स्क्वेअरिंग करून घेऊ. ठीक आहे, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. तर दोन्ही बाजूला आपण काय करू, याचं स्क्वेअरिंग करून घेऊ. मग याचं स्क्वेअर रूट कॅन्सल, म्हणजे I1 डिवायडेड बाय I2 हा रेशो किती भेटेल, तर 1/3. ओके, मग आपलं जे फायनल आन्सर आहे याचा जो रेशो I1 डिवायडेड बाय I2, पण आपलं काय फाईन करायचं, I2 फाईन करायचं आहे. ओके, मग एक काम करा, I2 याच्यावरून फाईन करून घ्या. I2ला इकडे पास करा आणि 3ला इकडे पास करा. मग I2 इज इक्वल टू काय आलं, तर 3 टाइम्स I1. ओके, आणि याचं आपलं क्वेश्चनचं फायनल आन्सर असेल. मग आपल्याला I2 फाईन करायचा, मग I2 इज इक्वल टू काय असणार, तर 3 टाइम्स I1 असेल. आणि या ठिकाणी ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर डी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतो आहे, म्हणून I2 इज इक्वल टू काय आला, 3 टाइम्स I1 हे त्याचं करेक्ट